तुम्हाला लिहून दिलं होतं ते. सर्वांनी रीड केलंय का ते? डायरेक्ट जर Yes, शब्द ma'am. असेल तर त्याचं इनडायरेक्ट काय होतं? मग विचारू का? नोटबुक बंद करा. नोटबुक बंद करा तुमची. आणि मग मी विचारणार. ठीक आहे? जर डायरेक्ट मध्ये टुडे असेल तर इनडायरेक्ट काय होईल? That day. दॅट डे. जर डायरेक्ट मध्ये धस असेल हॅलो तर मॅडम, मार्क कधी कळणार? मार्क अरे आणखी 2 टेस्ट आहेत ना, आज आणि उद्या. ते सगळं झाल्यानंतर मग मार्क्स कळतील. एक त्याच वीक मध्ये, पुढच्या वीक मध्ये कळतील. मार्क. खूपच सोपा गेलाय का? मार्क्स कधी कळतील विचारताय? तुम्हाला Yes, गॅरंटी ma'am. असेल की त्यानंतर तुम्ही रिचेक केलं असेल. मग समजलं असेल ना की किती बरोबर आले, किती चुकले क्रॉस चेक केल्यानंतर. मग त्याच्यावरूनच तुम्ही ठरवा की तुम्हाला किती मार्क पडतील. उत्तर तर सगळे आहेत ते याच्यामध्ये सोडून दिलेले याच्यामध्ये. त्याच्यामुळं सगळ्यांना जर म्हणजे त्याच्यावरून ठरवा 20 पैकी आपल्याला किती पडू शकतात बाबा. फक्त ते अनसीन पॅसेजचं ते पण तिथेच उत्तर असतात. कारण ह्यावेळेस तुम्हाला लिहायचं नव्हतं, फक्त एमसीक्यू होता. सोपं होतं मॅडम. हां. सगळ्यांना सोपा गेला? Oh, येस मॅम. Yes, ma'am. लय ठीक आहे. सोप. लय सोपा गेला का? बरं फॉलोविंगचं काय होईल? डायरेक्ट मध्ये जर फॉलोविंग असेल तर त्याचं इनडायरेक्ट मध्ये काय होईल? फॉलोविंग त्याचं काय होईल? द नेक्स्ट. द नेक्स्ट किंवा नेक्स्ट. नंतर जस्ट. जस्ट काय होईल? बोला, वाचले ना काल? मग सांगताना कसं हे करताय? जस्ट जर डायरेक्ट मध्ये जस्ट हा शब्द आला तर त्याचं इनडायरेक्ट करताना काय होईल? नाव. जस्टचं देन होईल. नावचं पण देन होईल. जस्ट देन, नाव, देन लिहून दिले ना? बर ॲगोचं काय होईल? बिफोर. नंतर ॲगोचं बिफोर आणि प्रिव्हियस लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नंतर धिसचं काय होईल? That. These. THESE. धिसचं काय होईल? दोज. आयचं काय होईल? ही किंवा शी. काय सांगितलं होतं? जर फर्स्ट पर्सन असेल सिंग्युलर तर त्याचं ही किंवा शी होतं आणि फर्स्ट पर्सन प्लुरल असेल तर त्याचं दे होतं. मग वीचं काय होईल? वीचं काय होईल? They. दे. आणि यू जर सब्जेक्ट असेल तर त्याचं काय होईल? ही. ही, शी, आय. आणि यू जर कर्म असेल तर त्याचं काय होईल? हिम, हर, देम. हिम, हर, देम. तुम्ही वाचलं नाही याचा अर्थ. उल्लू बनवताय का मला? वाचलंय का सांगा? तुमच्या चांगल्यासाठी आहे. वाचा फक्त, तुमच्या लक्षात येईल ना की आता जो शिकवलंय ना त्याच्या पुढचं जर लेक्चर असते ना तर त्याच्यावरती डिपेंड असते. सगळं एकमेकांशी रिलेटेड असते. तुम्ही नाही वाचलं तर मग मी पुढचं कसं शिकवणार तुम्हाला? सगळंच अवघड वाटून जाईल तुम्हाला की हे कसं आहे बाबा, डोक्यात घुसत नाही. थोडंसं वाचत जावा ना रे. एक वाचायला किती वेळ लागते? 15 मिनिटांमध्ये वाचून होते सगळं. ठीक आहे. मीचं काय होईल? हिम किंवा हर होईल. असचं देम होईल. नंतर आवरचं काय होईल? OUR अवर. देअर. देअर. नंतर युअरचं YOUR युअरचं ही देअर. ऑब्लिक हर ऑब्लिक देअर. म्हणजे ते ह्याच्या वाक्यावरती डिपेंड असतं की तिथं हिज येईल का हर येईल का देअर येईल. एमचं काय होईल? AM. यमीजाचं पैकी एम. इथचं काय होईल? इथचं काय होईल सांगा? आरचं काय होईल? वेअर. कधी कधी वॉज होईल, कधी कधी वेअर होईल. ठीक आहे. नंतर शालचं काय होईल? Should. शुड. विलचं वुड. हॅवचं हॅड. Had. कॅनचं कुड. 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 मे माईट. मस्तचं डोंटचं Don't. Didn't.
Didn't. Didn't. आणि don't जर imperative sentence मध्ये असेल तर त्याचं काय Not होईल? to. Not to. Not to. No. आणि didचं काय होईल? Did. Has ही आहे done. Didn't. Had done. had done किंवा had. ठीक आहे. नंतर tonight That That night. night. That day. That night. night डे कशाला आता नाईटच ना tonight that night last night The previous night. night. the previous night किंवा the night before नंतर tomorrowच tomorrow Next day. yesterday The previous. The previous day. किंवा the day before आणि hereच HERE here There. Here. There. myself Himself. किंवा herself myself himself किंवा herself आणि जर रिपोर्टिंग वर्ब हे पास्ट टेन्स मध्ये असेल तर कोणत्या काळाचं कोणता काळ होतं ते सांगा काल सांगितलंय कोणता काळ जर ते रिपोर्टिंग वर्ब कोणता म्हणजे सेड किंवा सेड टू हे असेल असं असेल किंवा भूतकाळातलं असेल तर कोणत्या काळाचं कोणत्या काळामध्ये चेंज होतं ते सांगा सिम्पल प्रेझेंट टेन्स कशामध्ये चेंज होतं Simple past tense. Simple past tense. नंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर तो कशामध्ये चेंज होतं Past continuous. पास्ट कंटिन्युअस मध्ये आणि जर सिम्पल पास्ट टेन्स यूज केला असेल डायरेक्ट मध्ये तर त्याचं काय होतं Past perfect. आणि जर पास्ट कंटिन्युअस टेन्स यूज केला असेल डायरेक्ट मध्ये तर त्याचा इनडायरेक्ट करताना कोणता Past perfect continuous. परफेक्ट कंटिन्युअस ठीक आहे हे सगळं झालं म्हणजे काय झालेलं हे आपण हे घेतली उजळणी म्हणते थोडक्यात त्याचा सराव घेतला आपण आता आपण पाहूया. एक मिनिट मग आपण एवढे रूल्स लिहिले नंतर एक रूल्स अजून महत्वाचं त्याच्यामध्ये काय राहिला सांगा बरं जर रिपोर्टिंग वर्ब सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल किंवा जर रिपोर्टिंग वर्ब सिम्पल फ्युचर टेन्स मध्ये असेल तर पुढचं वाक्य काय होतं बदलतं का नाही बदलत त्याच्यातला काळ नाही बदलतो का? बदलत. No. फक्त ते प्रोनाउन्स मध्ये सर्वनामामध्ये वगैरे बदल होतात पण काळामध्ये बदल होत नाही ठीक आहे आणि जर वाक्यामध्ये त्रिकाल बाधित सत्य आलं असेल त्रिकाल सत्य म्हणजे काय कसले सत्य सांगा युनिव्हर्सल ट्रूथ फॉर एक्झाम्पल सांगा कोणतं सत्य म्हणजे जे बदलत नाही कधी त्याचा काळ बदलत नाही कधी असं कोणतं सांगा Sun rises in east. The sun rises in east. हा द सन रायझेस इन द ईस्ट अजून द स्काय इज ब्ल्यू अजून The night is dark. हा नंतर द अर्थ इज राऊंड अँड इट मूव्स अराउंड द सन बरोबर आहे ना का चंद्राच्या कडेने फिरती पृथ्वी कशाच्या कडेने फिरते सांगा सूर्याच्या. आणि देर इज 71% वॉटर ऑन अर्थ बरोबर आहे का Yes. म्हणजे हे सगळे त्रिकाल बाधित सत्य आहे जे की बदल होत नाही युनिव्हर्सल ट्रूथ आहेत आणि ते त्याचा काळ कधी बदलत नाही ठीक आहे मग हे लिहून घेतले का तुम्ही तुम्हाला लिहून दिले नाही. का मी समजून सांगितलं होतं फक्त लिहून दिले का हे पीपीटी मी तुम्हाला पाठवले बरं का पण एखाद्या वेळेस पीपीटी डिलीट होऊ शकतो एखाद्याचा मोबाईलचा डिस्प्ले जाऊ शकतो मोबाईल चेंज होऊ शकतो त्याच्यामध्ये मग हे पीपीटी जाऊ शकते पण जर तुम्ही वहीमध्ये लिहून घेतलं तर ती वही कुठे हरवणार नाही ना नाही तुम्हाला हरवायची असेल तर हरवू शकते पण शक्यतो हरवत नाही वही हरवते का अभ्यास करायचा नसेल तर सगळंच हरवतं मग लिहून घेऊयात आपण काय लिहून घेऊया डायरेक्टची इनडायरेक्ट स्पीच करताना डायरेक्ट स्पीचचे दिनांक वगैरे टाका आपली तारीख टाकायची सवय चांगली येते पेज नंबर टाकत झाला डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना
काय मॅम रूल्स? हा रूल्स म्हणजे तो माहितीये तुम्हाला, पण आता माहितीये, सोडवताना तुम्ही नंतर विसरून जाल. डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना जर रिपोर्टिंग वर्ब डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग वर्ब जर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये किंवा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असेल रिपीट करा. रिपोर्टिंग वर्ब रिपोर्टिंग वर्ब म्हणजे माहिती ना काय काय असतो रिपोर्टिंग वर्ब? Said. सेड, सेड टू, सेड, टोल्ड वगैरे हे सगळे Ask. रिपोर्टिंग वर्ब आहे. रिपीट असतं. करा. हा डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग वर्ब जर सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल फ्युचर टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असेल तर वाक्यातील काळ बदलत नाही. वाक्यातील काळ बदलत नाही. वाक्यातील काळ बदलत नाही. काळ बदलत नाही म्हणजे ते एमचं वॉज किंवा इटचं वॉज, डिडचं हॅड असं वगैरे होत नाही. कधी? जर रिपोर्टिंग वर्ब सिंपल प्रेझेंट टेन्स मधला असेल किंवा सिंपल फ्युचर टेन्स मधला असेल तर. आता फॉर एक्झाम्पल स्क्रीनवरती आहे अरुण सेज कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा आय लव्ह माय कंट्री फुल स्टॉप आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. स्क्रीनवरती दिसतंय सरांना? Yes, ma'am. याच्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब कोणता आहे सांगा? अरुण सेज आय लव्ह माय कंट्री. रिपोर्टिंग वर्ब कोणता आहे? Says. तेच सेज आहे. तर ते सेज कोणता आहे? कोणत्या काळातलं आहे? Simple present. सिंपल फ्युचर सॉरी सिंपल प्रेझेंट टेन्स मधला आहे. म्हणून पुढचं वाक्य बदलत नाही. फक्त प्रोनाउन मध्ये बदल होतो, सर्वनामात बदल होतो, बाकी कशात होत नाही. ते पण करते ह्याच्या रिपोर्टर नुसार बदल होतो. टेन्स चेंज होत नाही वाक्याचा. मग त्याचा इनडायरेक्ट स्पीच कसं होईल? अरुण सेज दोन्ही वाक्य दॅटनी जोडलं, इन्व्हर्टेड कॉमा काढला आणि ही लव्ह हिज कंट्री. काळ बदलला का वाक्याचा? ही लव्ह हिज कंट्री नाही बदलला, फक्त प्रोनाउन मध्ये बदल झाला कारण आपण इनडायरेक्टली सांगतोय. आणि डायरेक्ट स्पीच मध्ये आहे असं वाक्य बोललं ते अवतरण चिन्हामध्ये लिहिलं जातं, पण ज्यावेळेस ते दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं जातं त्यावेळेस ते इनडायरेक्ट म्हणजे त्याचं सर्वनामामध्ये बदल होतात. तो असं म्हणाला की त्याचं त्याच्या देशावर प्रेम आहे अशा टाईप. अरुण सेज दॅट ही लव्हज हिज कंट्री. इन्व्हर्टेड कॉमा वगैरे सगळं काढून फुल स्टॉप द्यायला असला. अजून एक सांगू? Yes. ठीक आहे. He says एक्झाम्पल आहे. हा दुसरे एक्झाम्पल देते. He says कॉमा द्या आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहा I am a teacher. He says कॉमा द्या डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये I am a teacher. फुल स्टॉप द्या आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट करा. बोला रिपोर्टिंग वर्ब कोणत्या काळात आहे? Simple present. हा मग त्याचं वाक्यातला काळ बदल होणार नाही. Simple. हा वाक्यातील काळ बदल होणार नाही, फक्त प्रोनाउन मध्ये बदल होईल. सांगा आता काय असेल मग? ही सेज आय एम अ टीचर.
says that आय हे कोणासाठी वापरले? ही साठी वापरले. म्हणून आईच्या ऐवजी काय लिहायचं? ही लिहायचं. जे की मगाशी मी तुम्हाला सांगून म्हणजे विचारलं होतं कशाचं काय होतं ते. मग इथं आयचं ही झाले. ही सेज दॅट ही. Is a teacher. तर काय येईल? ही सेज दॅट he says that he is a teacher. लक्षात आलं कसं आलं ते? Yes, ma'am. अजून एक वाक्य सांगू तुम्ही लिहिणार मनाने? आता मी नाही उत्तर काय सांगणार. मॅम? अजून एक सांगू का? ह्याचं उत्तर असं आहे की काय म्हणजे ते रूल नुसारच ही सेज दॅट ही इज अ टीचर. काळ बदलला नाही कारण रिपोर्टिंग वर्ब आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं. त्याच्यामुळं काळ बदलला नाही, त्याच्यामुळं आहे असं वाक्य लिहिले, फक्त प्रोनाउन मध्ये बदल केला आहे. नंतर घ्या राजू सेज SAYS बर का, सेज म्हणते, सेड म्हटलं नाही. राजू सेज कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा टुडे इज मंडे. टुडे इज मंडे फुल स्टॉप डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. टुडे इज मंडे. टुडे इज मंडे. Raju says that today is Monday. व्हेरी गुड. काय काळामध्ये बदल केला नाही, काय नाही, आणि इथे प्रोनाउन वगैरे लिहायची काय गरजच नाही. टुडे इज मंडे. पण जर त्या ठिकाणी राजू सेड टुडे इज मंडे, त्याचं कसं झालं असतं मग? राजू सेड टुडे इज मंडे. मग त्याचं कसं केलं असतं? लिहून घ्या. राजू सेड सेड लक्षात घ्या. SAID सेड म्हणते मी, सेज म्हणत नाही. आणि जर रिपोर्टिंग वर्ब हे भूतकाळातलं असेल तर पुढच्या वाक्यामध्ये शब्दांमध्ये बदल होतो. बदल कधी होतो आणि कधी होत नाही लक्षात ठेवा. टीचर चौथं एक्झाम्पल. हो, राजू सेड, तुमचं जमलिंग होऊ नये याच्यासाठी तसेच उदाहरण देते सेम टू सेम. राजू सेड कॉमा द्या, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घ्या. टुडे इज मंडे. राजू सेड टुडे इज मंडे फुल स्टॉप देऊन डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट करा. मग त्याचं कसं येईल सांगा? That day was Monday. पण राजू सेड दॅट टुडेचं काय होतं? दॅट डे होतं. इजचं काय होतं? वॉज होतं. मंडेचं मंडेच राहते. दॅट डे वॉज मंडे. का म्हणजे हे बदल झाले लक्षात आले? उत्तर का? राजू सेड दॅट डे वॉज मंडे. राजू हा उत्तर. राजू दॅट डबल घ्यायचं. चालतंय ना, डबल दॅट येतं की. टुडे दॅट डे किंवा धिसचं दॅट होतं. डबल दॅट येतं वाक्यामध्ये. एक दॅट असतं जे वाक्य जोडण्यासाठी आलं असतं असर्टिव्ह मध्ये बरं का. असर्टिव्ह जर सेंटेन्स असेल तर त्याच्यामध्ये डबल दॅट येऊ शकतं. पहिलं दॅट जे वाक्य जोडण्यासाठी आणि दुसरं दॅट जे आपण शब्दामध्ये बदल करतो, धिसचं दॅट करतो किंवा टुडेचं दॅट डे करतो असं. उत्तर काय लिहिलं सांगा मला मग? Raju said that day was Monday. म्हणजे लक्षात आलं फरक? लक्षात आला कसं करायचं? सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर काय चेंज होतो आणि पास्ट रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्स मध्ये असेल तर काळात कसा बदल होतो? कळलं? कळलं का? Yes, ma'am. येस मॅम. अजून एक सांगू का? बस मॅम. बरं ठीक आहे. आता पुढचं. अजून एक सांग. मदर विल से टू कृष्णा. मदर विल से टू कृष्णा ह्याच्यावरती आहे, स्क्रीनवरती आहे. मदर विल से टू कृष्णा कॉमा द्या, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, युअर क्लास बिगिन्स ॲट 8 फुल स्टॉप डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. मदर विल से टू कृष्णा युअर क्लास बिगिन्स ॲट 8. रिपोर्टिंग वर्ब कोणत्या काळातले? Simple future. सिंपल फ्युचर. मग पुढच्या टेन्स म्हणजे पुढच्या वाक्यातल्या काळामध्ये बदल होईल का? No, ma'am. फक्त प्रोनाउन मध्ये बदल होते.
मग त्याचं उत्तर काय असेल? मदर विल से टू कृष्णा दॅट हिज क्लास बिगिन्स ॲट 8. इथेच उत्तर आहे. एक्झाम्पल काय? इथे आहे की स्क्रीनवरती आहे एक्झाम्पल. मदर विल से टू कृष्णा. तुम्हाला स्क्रीन दिसते का? Yes, ma'am. हा, मग त्याच्यावरती आहे ना एक्झाम्पल. मदर विल से टू कृष्णा युअर क्लास बिगिन्स ॲट 8. त्याचं इनडायरेक्ट कसं होईल? विल सेच राहील, फक्त वाक्य दॅटने जोडायचं आणि प्रोनाउन मध्ये बदल करायचा. मदर विल से टू कृष्णा दॅट युअर क्लासेस म्हणजे कोणाचा क्लासेस? कृष्णाचा क्लासेस. म्हणून हिज क्लास बिगिन्स ॲट 8. ओके. ठीक आहे. जर वाक्य ते काल सांगितलं ना, ज्यावेळेस सिंपल, इथे खाली चॅट वरती आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स हा सिंपल पास्ट मध्ये कन्वर्ट होतो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा पास्ट कंटिन्युअस मध्ये चेंज होतो. प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा पास्ट परफेक्ट मध्ये म्हणजे चेंज होतो. नंतर सिंपल पास्ट असेल तर तो पास्ट परफेक्ट मध्ये होतो. याचे उदाहरण द्यायची काय गरज आहे का? बोला. No, ma'am. द्यायचे असेल तर एक लिहून घ्यायचं असेल तर घेऊ शकता, नाहीतर मग पुढचं घेऊयात. मग चालेल. घ्या मग. डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट करताना, डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना त्रिकाल बाधित सत्य मॅम रिपीट करा. डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना त्रिकाल बाधित सत्य असणाऱ्या वाक्याचा काळ बदलत नाही. त्रिकालबाधित म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ किंवा अनचेंजिंग ट्रूथ लिहू शकता ह्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये. त्रिकालबाधित सत्य असणाऱ्या वाक्याचा काळ बदलत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. एक्झाम्पल इथं आहे, इथं टिया सेड, स्क्रीनवरती टिया सेड कॉमा इंटू डबल युनिटेड कॉमा द सन रायझेस इन द ईस्ट. दिसतंय का? टिया सेड. येस मॅम. हा, ते लिहून घ्या. टिया सेड म्हणजे कोणत्या पण, आता तिथं तुम्ही म्हणाल मॅडम इथं सेड आहे, मग तिथं बदल होतोय, पण ते पुढचं वाक्य काय आहे हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ते सेड जरी असलं, भूतकाळातलं जरी असलं, तरी समोरचं वाक्य हे त्रिकाल बाधित सत्य आहे, ते चेंज होत नाही. त्याच्यामुळे आपण त्याचा काळ चेंज करायच्या भानगडीत पडायचं नाही, आहे असंच लिहायचंय. टिया सेड द सन रायझेस इन द ईस्ट. मग त्याचे इनडायरेक्ट करताना फक्त सेड दॅट लिहायचं, इन्व्हर्टेड कॉमा काढायचा आणि फुल स्टॉप द्यायचा नंतर. टिया सेड दॅट द सन रायझेस इन द ईस्ट. वाक्यामध्ये काहीही बदल करायचा नाही. नंतर थांबा की मॅम. मी नाही कुठे चालले. ठीक आहे, लिहा. सॉरी, चेष्टा केली. स्क्रीनवर तर पाहून लिहायचंय. अजून एक देऊ? येस मॅम. तुम्ही सांगा, मीच काय सांगू सारखं सारखं. त्रिकाल बाधित सत्य तुम्ही सांगा, एखादं वाक्य तुम्ही सांगा. चुकलं तर चुकेल, बरोबर आलं तर बरोबर येईल. कॉन्फिडन्स तर आहे की. बघू, सांगा.
कोणीतरी एकाने वाक्य सांगा, कोणी पण सांगा. त्रिकालबाधित सत्य असणारे वाक्य सांगा. सांगा, कोण सांगते बघू, कोणाचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग आहे. अरे एकाचा पण कॉन्फिडन्स नाही का, सांगा की. Ram said the sky is व्हेरी गुड. काय आहे त्यात, तुम्हाला काहीतरी एक मोठी विद्या सांगायचं, एखादा मंत्र पाठ करायला सांगितल्यासारखं सांगताय. बरोबर आहे. राम सेड द स्काय इज ब्ल्यू. लिहून घ्या. युनिव्हर्सल ट्रूथ तर माहितीत का तुम्हाला? झालीत की आपली, कशामध्ये झालेत? बरेच आत्ताची मागच्या टॉपिक मध्ये बऱ्याच वेळा झालेली आहे. अर्थ इज राऊंड, शी मूव्स अराउंड द सन, सन रायझेस इन द ईस्ट, सन सेट्स इन द वेस्ट. ठीक आहे. काय सांगितलंय? राम सेड द स्काय इज ब्ल्यू. तर त्याचं उत्तर काय येईल? राम सेड दॅट द स्काय इज ब्ल्यू. काहीच चेंज होत नाही त्या काळामध्ये, ह्याच्यामध्ये, वाक्यामध्ये, कारण ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे. लक्षात आलं कसं लिहायचं काय? रिपोर्टिंग वर्ब कोणत्या काळात असेल तर काय चेंज करायचा? Yes, ma'am. याच्यामध्ये कुणाला अडचण? No, ma'am. ma'am. हा, ठीक आहे. मग आपल्याला सेंटेन्सचे 4 टाईप कोणते कोणते आहेत सांगा? Assertive, imperative, interrogative, exclamatory. एक्सक्लेमेटरी. तर ह्या 4ही वाक्याचा, एका वाक्याचा आपण काल पाहिलं असर्टिव्हचं. म्हणजे असर्टिव्ह म्हणजे साध्या वाक्याचं इनडायरेक्ट कसं करायचं पाहिलं. त्या साध्या वाक्यामध्ये सब्जेक्ट असतो, वर्ब असतं, हेल्पिंग वर्ब असतं, ऑब्जेक्ट असतं. पण आता आपण पाहणार आहोत इंट्रोगेटिव्हचा डायरेक्ट, इनडायरेक्ट. नंतर आपल्याला एक्सक्लेमेटरीचं बघायचं आहे आणि इम्परेटिव्हचं बघायचं आहे. ठीक आहे. मग घ्या. तर त्याच्या अगोदर तुम्हाला काल मी हे लिहून दिलं का, जर वाक्यामध्ये लिसनर असेल तर सेड टू, आणि लिसनर असेल आणि सेड टू असेल तर सेड टूचं टोल्ड होतं, स्टे असेल तर त्याचं टेल होतं, सेज असेल तर त्याचं टेल्स होतं. हे सांगितलंय का? No, ma'am. No, ma'am. मग ते तेवढं स्किप झालं असेल, ते लिहून घ्या. जर नाही, हे एक रूल राहिलाय, तो लिहून घ्या. नंतर मग येस नो टाईप क्वेश्चन्स लिहून घेऊयात आपण. असर्टिव्ह सेंटेन्सचे डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट करताना, असर्टिव्ह सेंटेन्सचे, तिसरा रोल आहे. हो, तुम्ही कोणता नंबर टाकलाय तो रूल आहे पुढचा. तुमचं काय असेल तो, जो नंबर टाकलाय तो. असर्टिव्ह सेंटेन्सचे डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना लिसनर असेल, लिसनर म्हणजे ऐकणारा, लिसनर, LISTENER, लिसनर इन ब्रॅकेट ऐकणारा असेल तर सेडचे टोल्ड होते. असेल तर लिहा आणि खाली शब्द लिहा. सेड त्याच्या पुढे ऍरो करून टोल्ड लिहा. काल कसं लिहिलं तसं. सेड त्याचं काय होतं, टोल्ड होतं. जर लिसनर असेल तर सेड त्याच्या पुढे ऍरो करून टोल्ड, नंतर सेड टू त्याच्या पुढे ऍरो करून टोल्ड, सेड त्याच्या पुढे ऍड करून टोल्ड, म्हणजे सेडचं टोल्ड होतं, सेड टूचं पण टोल्ड होतं. नंतर से, SAY, से त्याच्या पुढे ऍड करून काय होईल, सेचं टेल, TELL, टेल. रिपीट सांगा. तुम्ही कुठपर्यंत लिहिले सांगा, मग सांगते.
काय लिहिले सेडचे टोल्ड टोल्ड सेड टू त्याच्या पुढे अरे करून टोल्ड लिहा. सेडचे टोल्ड सेड टू च टोल्ड नंतर त्याच्या खाली से से SAY से त्याच्या पुढे अरे करून सेच काय होईल टेल TELL टेल से टेल आणि सेज दुसरा शब्द सेज SAYS सेज सेजचं काय होईल टेल TELLES टेल. लिहिलं Yes, Yes, ma'am. ma'am. ठीक आहे. म्हणजे लिस्नर असेल वाक्यामध्ये तर असा बदल होतो आणि लिस्नर नसेल तर आणि जर लिस्नर नसेल तर लिस्नर इन ब्रॅकेट ऐकणारा नसेल तर म्हणजे एकट्यानेच वाक्य सांगितलं असेल तर लिस्नर नसेल तर सेडचं सेडच राहतं सेडचं सेड राहतं सेड त्याच्या पुढे अरे करून सेड से त्याच्या पुढे अरे करून से म्हणजे त्यात कोणता बदल होत नाही. सेड असेल तर सेडच राहतं से असेल तर सेच राहतं आणि सेज SAYS त्याचं पण सेजच राहतं SAYS राहतं. झालं झालं. अजून एकदा सांग. ठीक आहे. जर वाक्यामध्ये लिस्नर नसेल तर सेडचं सेडच राहतं से राहतं आणि सेज SAYS त्याचं सेज राहतं. आपण आतापर्यंतची ही वाक्य बरीच वाक्य शक्यतो सेड वगैरे म्हणजे नाही का लिसनर नव्हता त्याच्यामध्ये तेच पाहिलेत आपण. पण जर तसं आलं लिसनर जर आला तर कशामध्ये काय रूपांतर करायचं सेड असेल तर टोल्ड करायचं लिसनर असेल आणि सेड टू असेल तर त्याचं टोल्ड करायचं से असेल तर टेल आणि सेज असेल तर टेल. ठीक आहे. मग लिहा आता यस नो टाईप क्वेश्चनचे डायरेक्ट इनडायरेक्ट. यस नो टाईप क्वेश्चनचे डायरेक्ट इनडायरेक्ट. येस नो टाईप क्वेश्चनचे डायरेक्ट इनडायरेक्ट अगदी सोपं आहे सगळं. शांत डोकं ठेवून लक्ष देत जावा एकाग्र मनाने ऐकत जावा. खूप सोपं आहे आणि जे शिकवले ते घरी वाचत जावा. येस नो टाईप क्वेश्चनचे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. नवीन आहे नवीन पेज वरती टाका आहे तिथे कंटिन्यू करू नका. ठीक आहे. आता यस नो टाईप क्वेश्चन म्हणजे काय सांगा बरं. ज्या क्वेश्चनची वर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन व्हर्बनी होते ते क्वेश्चन म्हणजे यस नो टाईप क्वेश्चन आणि त्याचं करायचं आहे आपल्याला इनडायरेक्ट स्पीच. मग त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना काय करायचं आपल्याला ते इन्व्हर्टेड कॉमा वगैरे काढून क्वेश्चन जो असतो यस नो टाईपचा त्याचं साधं असर्टिव्ह वाक्य करायचं आहे. असर्टिव्ह वाक्य केल्यानंतर शब्दात जे बदल होतात म्हणजे यमचं वॉज होतं इजचं वॉज होतं नंतर धिसचं दॅट होतं वगैरे असे बदल करून ते वाक्य लिहायचंय. याला म्हणायचं येस नो टाईपचे इनडायरेक्ट. मग सुरुवातीला तुम्हाला अगोदर समजून सांगू का रूल समजून सांगू का लिहून देऊ का ओरली सांगू कसं सांगू तुम्ही सांगा. अगोदर रूल देऊन एक्झाम्पल देऊ का एक्झाम्पल सांगून सगळं सांगून पुन्हा रूल लिहून देऊ कसं करू. पहिलं रोल द्या मग. रोल द्या नंतर एक्झाम्पल. रूल लिहून द्या. बरं रूल लिहून देते. ठीक आहे घ्या मग. प्रथम नियम घ्या रूल. प्रथम
प्रथम अवतरण चिन्हाच्या बाहेरील वाक्य लिहावे. अवतरण चिन्हाच्या बाहेरील वाक्य लिहावे. प्रथम अवतरण चिन्हाच्या बाहेरील वाक्य लिहावे म्हणजे अवतरण चिन्ह म्हणजे इन्व्हर्टेड कॉमा. इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे आता सुरुवातीला देताना आपल्याला देत नाहीत का आय एम अ टीचर वगैरे, ही सेड दॅट आय एम अ टीचर. मग आय एम अ टीचर हे अवतरण चिन्हात लिहिलेलं असतंय ना, तर त्याच्या बाहेरचं वाक्य काय, ही सेड. मग ते अगोदर लिहायचं. प्रथम अवतरण चिन्हाच्या बाहेरील वाक्य लिहावे. दुसरं रिपोर्टिंग वर्ब रिपोर्टिंग वर्बला मराठीत काय म्हणतात माहितीये का? No, ma'am. नो मॅम. रिपोर्टिंग वर्बला मराठीमध्ये काय म्हणतात माहितीये का? नो मॅम. निवेदित क्रियापद असं म्हणतात त्याला, निवेदित क्रियापद. ठीक आहे. रिपोर्टिंग वर्ब सेड ऑब्लिक सेड टू च्या ऐवजी अस्कड लिहावे. सेड टू च्या ऐवजी अस्कड लिहावे. अस्कड लिहावे. म्हणजे सेड टू असेल तर ते काढून त्याच्याऐवजी अस्कड लिहायचंय. आणि जर वाक्यामध्ये सेड ऑब्लिक सेड टू सोडून तर कोणतेही निवेदित क्रियापद आले म्यूट करा प्लीज. अजून एकदा सांगा. काय तुम्ही काय लिहिले सांगा, कुठपर्यंत लिहिले? जर वाक्यामध्ये सेड टू सोडून इतर कोणतेही रिपोर्टिंग वर्ब आले असेल तर तिसरा रोल ना, नाही त्याच्यामध्येच कंटिन्यू करायचं आहे. म्हणजे जर आसकड लिहा, हा, आसकड असं लिहावे. लिहावे. हा, आणि जर वाक्यामध्ये सेड टू सोडून इतर कोणतेही रिपोर्टिंग वर्ब आले असेल तेच लिहावे. आले असेल तर दुसरं रिपोर्टिंग वर्ब आला असेल म्हणजे नाही का, क्राईड आलं असेल, शाउटेड आलं असेल, कोणतंही, तर तेच लिहायचंय. फक्त सेड आणि सेड टू आलं असेल तर त्याच्याऐवजी अस्कड लिहायचं आहे. नाहीतर दुसरं कोणतं जर आलं तर तेच लिहायचं आहे. जे आलं आहे तेच लिहायचं आहे उत्तर लिहिताना. पण इतर कोणतेही रिपोर्टिंग वर्ब आले असेल तर तेच लिहावे. नंतर अवतरण चिन्हातील वाक्य, पुढचा रूल, अवतरण चिन्हातील वाक्य इफ ने जोडावे. अवतरण चिन्हातील वाक्य इफ ने जोडावे. इफ याच्या अगोदर असर्टिव्हचं वाक्य आपण दॅट न जोडत होतं. आता यस न टाईपचं वाक्य इफ न जोडायचं असतं. अवतरण चिन्हातील वाक्य इफ ने जोडावे. झाला का? नंतर हा रूल झाला. नंतर पुढील प्रश्नार्थक वाक्य साधे वाक्य करावे. म्हणजे ते प्रश्नार्थक वाक्य जे आहे, जो की व्हर्बल क्वेश्चन आहे, त्याचा साधा असर्टिव्ह वाक्य करायचंय. पुढील प्रश्नार्थक वाक्य साधे वाक्य करावे. पुढील प्रश्नार्थक वाक्य साधे वाक्य करावे. साधे इन ब्रॅकेट असर्टिव्ह. साधे वाक्य करावे. आणि
काळामध्ये व सर्वनामामध्ये योग्य तो बदल करावा. आणि काळामध्ये व सर्वनामामध्ये व सर्वनामामध्ये योग्य तो बदल करावा. योग्य तो बदल करावा म्हणजे जे तुम्हाला शब्द सांगितले होते ते शब्द कसे बदलायचे ते दिस दॅट वगैरे असं. काळामध्ये व सर्वनामामध्ये योग्य तो बदल करावा. आता लास्ट रूल घ्या. झालं का हे लिहून? Yes, ma'am. Yes, ma'am. लास्ट घ्या. अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात. अवतरण सर्वनामामध्ये योग्य तो बदल करावा म्हणजे जो आपण सांगितलाय तसा. योग्य तो बदल करावा. बदल करावा. अवतरण नंतर पुढचं लास्ट. अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात म्हणजे इन्व्हर्टेड कॉमा मधले जे वाक्य आहे त्याची सुरुवात जर डू डज ने झाली असेल तर अवतरण चिन्ह अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात डू डज ने झाली असेल तर डू ऑब्लिक डज. डू ऑब्लिक डज ने झाली असेल तर ते काढून मुख्य क्रियापदाचा भूतकाळ करावा. मुख्य क्रियापदाचा भूतकाळ करावा. झालं? Yes, Yes, ma'am. ma'am. आता 1-2 मिनिटं व्यवस्थित वाचा. भूतकाळ करावा म्हणजे पास्ट टेन्स मध्ये रूपांतर करायचंय डू डजचं. ते मुख्य क्रियापदात मिसळायचंय आणि उत्तर लिहिताना त्याचा पास्ट टेन्स करायचा. एक्झाम्पल डू यू थिंक असेल तर यू थॉट, सॉरी ही थॉट म्हणजे हे यूचं ही किंवा शी होतं अशा टाईप. थिंकचं थॉट होतं असं. 2 मिनिटं वाचा व्यवस्थित मग मी एक्झाम्पल सांगते. मग तुम्ही त्यानुसार सोडवता येते का पहा. वाचा 2. वाचलं? एक्झाम्पल सांगू? Yes, ma'am. हा एक्झाम्पल लिहून घ्या. Yes, ma'am. ठीक आहे. द टीचर सेड, एक्झाम्पल घ्या. द टीचर सेड कॉमा द्या आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहा इज द टायगर कमिंग in this direction. Is the tiger coming in this direction? DIRECTION direction. क्वेश्चन मार्क द्या आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करा. येस नो टाइप क्वेश्चन कसा आहे ओळखायचा तर ते वर्बनी सुरुवात, हेल्पिंग वर्बनी त्या क्वेश्चनची सुरुवात झाली आहे. मग आपल्याला काय करायचं? याचं इनडायरेक्ट करायचं आहे आपल्याला. इनडायरेक्ट मी वाक्य तुम्हाला रूल्स सांगितले आहेत. मग आता सुरुवातीला काय घ्यायचं आहे आपल्याला? त्या अवतरण चिन्हाच्या बाहेरील वाक्य लिहायचं आहे. मग द टीचर सेड असेल किंवा सेड टू असेल तर त्याच्याऐवजी काय वापरायचं आहे? Asked. मग कितपर्यंत आलं? द टीचर आस्क्ड. मग अवतरण चिन्हातील वाक्य इफ न जोडायचं आहे. अगोदर आपण दॅट ने जोडत होतो ते होतं. मग आता इफ द टीचर आस्क्ड इथपर्यंत तुम्हाला आलं का? Yes. ठीक आहे. मग पुढचा रूल काय आहे तर त्या येस नो टाइप क्वेश्चनचं आहे ते साधं वाक्य करायचं आहे.
इज द टायगर कमिंग इन दिस डिरेक्शन? साधं वाक्य असर्टिव्ह वाक्याचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. मग इथे सब्जेक्ट कोणता आहे? इज द टायगर कमिंग इन दिस डिरेक्शन? The tiger. टायगर. The tiger मग हेल्पिंग वर्ब कोणता आहे? is इज. नंतर पुढचं कमिंग इन दिस डिरेक्शन म्हणजे पुढचं वाक्य आहे असं. मग त्याच्यामध्ये बदल काय करायचा आहे? तर the tiger is इट्स द काय होतं? Was. इट्स काय होतं? वॉज होतं. कमिंगचं काय होतं? गोइंग होतं. कमचं गो होतं. कमिंगचं गोइंग. इनचं इनच राहतं. दिसचं काय होतं? दॅट डिरेक्शन. द टीचर आस्क्ड इफ द टायगर वॉज गोइंग इन दॅट डिरेक्शन. फुल स्टॉप. लक्षात आलं कसं? काय मॅडम? द टीचर आस्क्ड if the tiger was going in that direction. The tiger was going in that direction. कसं आलं? लक्षात आलं? Yes, ma'am. येस नो टाईप क्वेश्चनचं साधं वाक्य करून घेतलं. अगोदर मनातल्या मनात साधं वाक्य करून घ्यायचं. म्हणजे ज्याच्यामध्ये सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब वर्ब वगैरे आहे असं. आणि मग त्याच्यात बदल करायचा आहे आपल्याला. इथचं वॉज होतं, धिसचं दॅट होतं, कमिंगचं गोइंग होतं असं. आणि ते वाक्य लिहिताना असं लिहायचं. द टीचर आस्क्ड इफ द टायगर वॉज गोइंग इन दॅट डिरेक्शन. फुल स्टॉप. अजून एक वाक्य सांगते. उत्तर लिहिलं का हे? Yes. yes Yes, ma'am. हा घ्या. I said to him, I said to him, I said to him, comma, double inverted comma मध्ये, are you going for the party? Are you going for the party? I said to him. I said to him, comma द्या, double inverted comma मध्ये, are you going for the party? Question mark द्या, double inverted comma complete. क्वेश्चन आहे आय सेड टू हिम, कॉमा डबल इनवर्टेड कॉमा मध्ये, आर यू गोइंग फॉर द पार्टी? क्वेश्चन मार्क आणि डबल इनवर्टेड कॉमा कम्प्लीट. सांगा आता याचं कसं होईल रूल्स नुसार? I asked him I if we asked- were going to- आय आस्क्ड हिम. ठीक आहे. इफ नि वाक्य जोडलं नंतर You you were going for the party. यूच काय होतं? तुम्ही वाक्य केलं आता. यू आर यू गोइंग फॉर द पार्टी त्याचं साधे वाक्य करा अगोदर. करा. त्यासाठी सेंटेन्स करा. यू You are are you are going for the party. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपल्याला योग्य तो बदल करायचा असतो. यूच काय होतं? यू कोणासाठी वापरला आहे? हिम साठी. म्हणजे मग यूच ही होईल. ही. मग हिच्या पुढे वेअर येत नाही, वॉज येतं. आरचं वॉज. ही वॉज गोइंग टू द पार्टी. सॉरी, फॉर द पार्टी. अगोदर साधं वाक्य करायचं मनातल्या मनामध्ये किंवा एका ठिकाणी कुठेतरी कच्चं काम आणि मग त्याचं ट्रान्सलेट करायचं इनडायरेक्ट मध्ये. सुरुवातीला आपण असर्टिव्ह वाक्याचं इनडायरेक्ट करत होतो. आता हे कसं आहे? क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन असर्टिव्ह करायचं आहे आणि असर्टिव्ह करून त्याचं इनडायरेक्ट करायचं. याच्यामध्ये 2 स्टेप्स असतात. लक्षात येते का कसं? उत्तर काय लिहिलं? yes, ma'am. हा उत्तर लिहून घ्या. अजून एक सेंटेन्स सांगते. अगोदर ह्याचं उत्तर लिहून घ्या. आय आस्क्ड हिम. इथपर्यंत तुम्हाला येतंय. आय आस्क्ड हिम इफ. इथपर्यंत येतंय. पुढचंच तुमचं गाडी अडकते जरा. का तर तुम्ही साधं सेंटेन्स मध्ये रूपांतर करा त्याचं आणि मग त्याच्यामध्ये चेंज करा. नुसतं साधं सेंटेन्स लिहून उपयोगाचं नाही. त्याच्यामध्ये चेंज करणं म्हणजे इनडायरेक्ट करणं. ठीक आहे. आय आस्क्ड हिम इफ he was going for the party. He was Going for the party.
नंतर घ्या. John shouted. John, John. John shouted. आता हे said किंवा said to नाहीये, दुसरं रिपोर्टिंग वर्ब आहे. John shouted, कॉमा द्या आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहा. Have we lost him? Have we lost, L-O-S-T, lost him? क्वेश्चन मार्क द्या, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करा. आता रूल्स वाचून ते वाक्य सांगा कसं होईल आणि वाक्य अगोदर साधं करा. हॅव वी लॉस्ट हिमचं असर्टिव्ह करा, साधं करता क्रियापद कर्म कॉम्प्लिमेंट. वी हॅव लॉस्ट हिम असं वाक्य येईल. मग त्याचं चेंज करायचं आहे. वीचं काय होतं, दे होतं. हॅवचं काय होतं, हॅड होतं. बाकी आहे असं. कसं येईल सांगा उत्तर. John shouted if हा. they had lost him. व्हेरी गुड, जमलं. अगोदर साधं वाक्य करता आलं पाहिजे तुम्हाला, काय नाहीतर तुमचं जमलिंग होईल. मग साधे वाक्य करायचे आणि मग बदल करायचे त्याच्यामध्ये. John shouted if they had lost him. Full stop. समजलं कसं आलं? आता कळलं का? Yes. Yes, सर्वांना ma'am. कळलं? कोणी कोणी John shouted. John shouted if. have shouted तर shouted घेतलं कारण ते दुसरा रिपोर्टिंग वर्ब आहे म्हणून. John shouted दोन्ही वाक्य if न जोडलं. John shouted if. we चं झालं they, have चं झालं had. They had lost him. Full stop. रूल्स लक्षात ठेवा व्यवस्थित, कशाचं काय होतंय, जमलिंग होऊ देऊ नका. प्रेझेंट राहिले. ठीक आहे, नंतरचा नेक्स्ट पिरियड आपलाच आहे. प्रेझेंट घेऊयात आणि मग पुढे कंटिन्यू करूया. व्यवस्थित वाच आहे. आता जेवण झालं का, वाचत बसा थोड्या वेळ. आज कशाची टेस्ट आहे तुमची? सायन्स. बेसिक आहे. बर, रोल नंबर 1. रोल नंबर 1. आता जे नवीन रोल नंबर दिलेत ना त्यानुसारच तुम्ही प्रेझेंटी द्या. रोल नंबर 1 absent, 1 absent. रोल नंबर 2. Present, ma'am. रोल नंबर 3. Present, ma'am. रोल नंबर 4. Present, ma'am. रोल नंबर 5. Present, ma'am. रोल नंबर 6. प्रेझेंट मॅम. रोल नंबर 7. Present, ma'am. रोल नंबर 8. Present, ma'am. रोल नंबर 9. रोल नंबर 9 absent. ओके. रोल नंबर 10. Present, ma'am. ओके. रोल नंबर 9 Ma'am. present है ना. ओके. रोल नंबर 10 प्रेझेंट. रोल नंबर 11. प्रेझेंट. रोल नंबर 12. प्रेझेंट. 13. प्रेझेंट. 14. 14 absent. रोल नंबर 15. प्रेझेंट मॅम. रोल नंबर 16. Present, ma'am. 17. प्रेझेंट मॅम. 18. Present. 19. Present, ma'am. 20. Present. 21. 21 absent. Okay. 22. Present, ma'am. 23. 21 Present, ma'am. 21 present. Okay. 23 present. Present. 24. 24. 24 प्रेझेंट आहे. ठीक आहे. 25. 25 absent. 26. प्रेझेंट मॅम. 27. प्रेझेंट. 28. Present, ma'am. 29. 29 absent. 30. 30. प्रेझेंट मॅम. 31. Present, ma'am. 32. Present. 33. प्रेझेंट मॅम. 34. 34. Present. Okay. 35. 35 absent.
36, Present. 37, Present, ma'am. 38, 38, absent. 39, Present, madam. 40, Present, ma'am. 41, 41, 42, Present, ma'am. 43, Present, ma'am. 44, Present, ma'am. 45, Present. 46, Present, ma'am. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, 51, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present. 54, Present. 54, 55, 55, absent. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, 55 present, ma'am. 55 present. Okay. 56 पण present. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, 61, absent. 62, Present. 63, Present. 64, Present, ma'am. 65. Present. एवढेच आहेत ना? 65 पर्यंतच आहेत ना? हाँ. ठीक आहे. absent नंबर वाचते. रोल नंबर 1 absent आहे. रोल नंबर 14, रोल नंबर 25, रोल नंबर 29, रोल नंबर 35, रोल नंबर 38 आणि 61. कोणाची राहिली असेल तर सांगा. डिस्कनेक्ट हो मॅडम. हा, चालेल, होऊ शकता. हॅलो. हा, होऊ शकता डिस्कनेक्ट. ज्यांचं झाली प्रेझेंट त्यांनी जाऊ शकता.